नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत बुबाटे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईवरून तुमच्यासोबत पल्मोनरी हायपरटेन्शन किंवा फुफ्फुसाचा जे रक्तदाब असतं ते रक्तदाब वाढल्याच्या बिमारी आजाराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या व्हिडिओद्वारे शेअर करू इच्छितो. पल्मोनरी हायपरटेन्शन हा एक गंभीर आजार आहे. ह्या आजारामध्ये फुफ्फुसाच्या धमन्या असतात, त्या धमन्यांचं प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे राईट साईडचं हार्ट आहे त्याच्यावरती प्रेशर येतं आणि मग हार्ट फेल होतं. या आजारामध्ये सडन डेथ किंवा सडन मृत्यू होण्याचे पण चान्सेस असतात. या आजाराला आपण जर व्यवस्थित निदान केलं आणि जर व्यवस्थित लाईफस्टाईल आणि मेडिकेशन्सने मॅनेज केलं तर हा आजारामध्ये आपण पेशंटचं लाईफस्पॅन ॲज वेल ॲज क्वालिटी ऑफ लाईफ पण बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करू शकतो. तर काय काय आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे डाएट. आपल्याला डाएट खूप इम्पॉर्टंट आहे पल्मोनरी हायपरटेन्शनच्या पेशंटच्या मॅनेज करण्यासाठी. ताजी फळं, भाज्या, साबूत धान्य हे खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. सॉल्ट आपल्याला रिस्ट्रिक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सॉल्ट आपण मॅक्झिमम दिवसातून 2 ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो. आता 2 ग्रॅम सॉल्ट म्हणजे किती होतं एक्झॅक्टली, की आपण जे नॉर्मल जेवणामध्ये जे सॉल्ट यूज करतो तेवढं आपण यूज करू शकतो. पण वरून सलाडवरती सॉल्ट टाकायचं नाही, ताकावरती सॉल्ट टाकायचं नाही. किंवा जे काही खाद्यपदार्थ आहेत ज्याच्यामध्ये सॉल्ट जास्त असतं, जसं लोणचं आहे, पापड आहे, चिप्स आहे, भुजिया आहे, जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत जसे खारी आहे, टोस्ट आहे, बटर आहे, ब्रेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जे बाजारातलं जंक फूड आहे जसं पिझ्झा आहे, बर्गर आहे, ह्याची पण मात्रा आपल्याला सिग्निफिकंटली कमी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या शरीरातलं पाणी ह्या आजारामध्ये वाढतं कारण हार्ट व्यवस्थित ते पंप करू शकत नाही. तर आपल्याला वॉटर इनटेक किंवा फ्लुइड इनटेक पण आपल्याला व्यवस्थित नियमितपणे कमी करण्याची गरज असते. ऑन अन ॲव्हरेज दिवसातून फक्त 1.5 ते 2.5 लिटरच पाणी आपण घ्यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये फक्त पाणी नाही, पाणी, दूध, चहा, कॉफी, सूप हे सगळं येतं. तर ओव्हरऑल फ्लुइड इनटेक साधारण 1.5 ते 2.5 लिटरपर्यंत ठेवा. नियमितपणे व्यायाम करणे हे पण ह्या आजारासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपला व्यायाम जो आहे तो माइल्ड किंवा मॉडरेट डिग्रीचाच असायला पाहिजे. सिव्हिअर डिग्रीचा व्यायाम आपण करून ह्याच्यामध्ये चालत नाही. तर ह्याचा अर्थ माइल्ड किंवा मॉडरेटचा अर्थ काय असतो, की सिम्पल एक्झरसाइज असतं. जसं वॉकिंग, सकाळी मॉर्निंग वॉकला जायला सुरुवात करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला 15 मिनिटापासून चालू करा आणि मग प्रत्येक आठवड्यातून 5-5 मिनिटं हे व्यायाम आहेत ते वाढवत जा टिल यू रीच अराउंड 40 to 45 मिनिट्स. बाकीचे जे 10 ते 15 मिनिटं आहेत ते तुम्ही योग, प्राणायाम, स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस हे करू शकतात. हे केल्याने आपलं शारीरिक ॲज वेल ॲज मानसिक संतुलन बऱ्यापैकी राहतं. स्मोकिंग किंवा धूम्रपान करणे हे आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करणं गरजेचं आहे. पेशंटने आणि पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटच्या आसपास कधीही स्मोकिंग करायला नाही पाहिजे. धूम्रपान करण्याने आपल्याला जे फुफ्फुसं आहेत त्याला ऑलरेडी जो इजा झालेली आहे त्याच्यामुळे ते अजून त्याच्यामुळे पेशंटला हा त्रास होऊ शकतो. सिमिलरली अल्कोहोल इंटेक किंवा दारू पिणे पण आपल्याला अवॉइड करणे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या आजाराचं जर आपण व्यवस्थित नियमितपणे आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर मॉडिफिकेशन केलं आणि जर आपण मेडिसिन्स व्यवस्थित घेतले इन कन्सल्टेशन विथ अ डॉक्टर आणि आपल्या डॉक्टरांची व्यवस्थित आपण नियमितपणे फॉलोअप करत राहिलो तर ह्या आजाराला आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो आणि पेशंटचं क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ हे दोन्ही आपण ह्याच्यामध्ये वाढवू शकतो.